पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमधील वाढ कायम आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता धोक्याच्या पातळीकडे जाताना पाहायला मिळते आणि त्यामुळे आता आजूबाजूच्या रस्त्यावर देखील आता या नदीचं पाणी यायला सुरुवात झालेली आहे। मी आता आहे कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। केरली गावाजवळ या नदीचं पाणी आता रस्त्यावर यायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 1.5 ते 2 फूट हे पाणी आपल्याला या रस्त्यावर पाहायला मिळतंय। मात्र त्यातूनच हे सगळे वाहनधारक जे आहेत ते वाट काढत जात असतानाचं चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच आपण बघतोय या रस्त्यावर हे सगळं पाणी आल्यानंतर आता प्रशासनातील अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय आणि त्यानंतर हे जर पाणी अशाच पद्धतीने वाढत राहिले तर कोल्हापूर रत्नागिरी हा जो राज्यमार्ग आहे तो मात्र बंद करावा लागणार आहे। आणि आपण बघतोय सध्याची परिस्थिती कशा पद्धतीची आहे। आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यामुळे आता आजूबाजूचे रस्ते हे आता प्रभावित व्हायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने आणि त्यामुळे त्याचा फटका देखील नागरिकांना बसतोय। वाहतूक या ठिकाणची मंदावलेली आहे आणि कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे या सगळ्या पाण्याची पातळी अजून देखील वाढण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झाली आहे। आणि त्यानंतर आता आपण बघतोय कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्गावर हे सगळं आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तुर्तास वाहनधारक या सगळ्यामधून या पाण्यातून मार्ग काढत असले तर जर हे पाणी वाढलं तर मात्र हा कोल्हापूर रत्नागिरी राज्यमार्ग वाहनधारकांसाठी बंद करावा लागणार आहे। तशा पद्धतीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।